तहसील कार्यालयाच्या चुकीमुळे बामणी येथील कुटुंब उपासमारीच्या उंबरठ्यावर। बिलोली तालुक्यातील मौजे बामणी येथील गट क्रमांक 113 मधील जमीन गेल्या 65 वर्षापासून कसत असलेल्या एका शेतकरी कुटुंबावर तहसील कार्यालयाच्या कथित चुकीमुळे मोठे संकट ओढावले आहे। 2 एकर सुपीक व कसणारी जमीन असूनही प्रशासकीय चुकीमुळे सिद्धप्पा शिवप्पा पाटील हे कुटुंब उपासमारीच्या मार्गावर आले आहे। सन 2018 मध्ये बिलोली तहसील कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीनंतर मूळ संचिका उपलब्ध न झाल्याने बिलोली दिवाणी न्यायालयाने ठोस पुरावे नसल्याच्या कारणावरून सिद्धप्पा पाटील यांच्या विरोधात निर्णय दिला। या निर्णयामुळे शेतकरी कुटुंबावर गंभीर आर्थिक संकट आले। न्याय न मिळाल्याने सिद्धप्पा पाटील यांनी बिलोली तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली। अनेक अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला। अखेर ही बाब नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला। त्यानंतर प्रशासनाकडून चौकशी व न्याय तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर सिद्धप्पा पाटील यांनी उपोषण मागे घेतले। या प्रकरणामुळे बिलोली तहसील कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड, नांदेड। हाफ लिटर माझा समीर मासे माझा ले माझा बघा मामा, 1 मिनिट ऐका। आज आता 2-3 दिवसाचा ते अवधी देऊ तुम्हाला। मी स्वतः 22 तारखेला कलेक्टर साहेबांच्या मी आहे की स्वतः मी घेऊन जातो कलेक्टर साहेबांकडे। संजू दादा, मी तुम्ही काळजी करायची नाही, आपण जॉईंट येतो, आपण राहून जाऊ तिथं। मी स्वतः पहिलं काम नाही मामा, आम्ही काळजी नाही का, आम्ही कोणीच करणार, आम्ही तब्येतीची काळजी घ्या, काळजी करू नका। आम्ही आम्हाला घेऊन त्याला बैठकीला आमच्या अरे आसिफ आणि काळजी करू नका, गोष्टीला वेळ देऊ, संचिका सापडेल 22 तारखेला तुम्ही नांदेडला या। मी तुमच्यासोबत सुद्धा कलेक्टर साहेबांकडे 22 तारखेचं पहिलं काम रविवार आहे, सोमवारी 22 तारखे येण्यानंतर आपण काळजी अर्ध्या रात्री आम्ही आज तुमच्यासाठी काळजी करू नका। एका कागदामुळे बाकी काहीच नाही। कोर्टाचा सारांश त्याच्यावर दिलेली आहे। त्याला सांगू लागलं साहेब, ग्रामीण भागातला आज तक होते आपल्या साहेबाचं मासेला ना दूसरा कौन सा है? हाँ, नंतर जाऊन बोलून या। अल्लाह काम पे लाओ, ऑरेंज में लाओ, गिलास भी लाओ, गिलास में लाओ। उपोषणाला भेट दिली, नेमकं काय सांगाल आणि काय भाव येईल सांगायचं। 1 मिनिट सर, आज 1 मिनिट ओके सर। आज बिलोली या ठिकाणी बापी बुजुर्गचे सिद्धप्पा शिवराम पाटील कालपासून उपोषणाला बसलेले आहेत। मागच्या 8 महिन्यापासून ते प्रशासनाकडे त्यांनी अर्ज दिलेला आहे की मागच्या 63 वर्षापासून त्यांच्या नावाची जी शेती गावची आहे, 63 वर्षापासून ते त्यांच्या नावावरची जमीन ती सुद्धा कसबा आहे, त्यांच्या नावावर पेरा आहे, ही जमीन त्यांच्या ताब्यात आहे 113 नंबर गटाची। पण तहसीलच्या एका चुकीच्या माहितीमुळं त्यांच्या जमिनीचा वाद त्या ठिकाणी पेचप्रसंग उडवलेला आहे। मी आता सुद्धा जिल्हाधिकारी महोदयाला याविषयी बोलतो, माननीय तहसीलदार साहेबांशी बोलतो आणि जे काही निर्णय आहेत
ते लवकर यांच्या बाजूने जी माहिती घेऊन आहे आणि जी सत्य माहिती आहे ती तुमचं म्हणणं आहे की जी सत्य माहिती आहे ती प्रशासनानं आम्हाला द्यावी आणि ती कारवाई झालेली आहे. त्यामुळे कलेक्टर महोदयाने मी या ठिकाणी बोललेलो आहे आणि 2-4 दिवसामध्ये त्यांच्याविषयीच्या जमिनीचा वाद जो चालू आहे त्याची एक बैठक माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी कलेक्टर साहेब असतील तहसीलदार साहेब असतील एम मॅडम असतील त्यांच्या समक्ष होईल आणि मला विश्वास आहे की आपला जो वाद आहे या ठिकाणी आज आम्ही सर्वजण त्यांना विनंती केली की आपण जे आमरण उपोषण आहे त्या ठिकाणी आपण तुमच्या विनंतीलाही त्यांनी मान दिला. त्यांची वय बघितलं आज मोठ्या प्रमाणात रात्रीचा थंडी आहे आणि या वयामध्ये त्यांना उपोषण करणं खूप अवघड जाणार आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आणि आज त्यांचं उपोषण आम्ही सोडत आहोत आणि त्यांनी आमचा मान उपोषण आज सोडणार. मामा